कथा निर्माण करत असताना नेमकं लेखकाला काय करावं लागते. पण अधिक काही आता वेळ घेत नाही, फक्त एवढंच सांगेल की अनेक साहित्य प्रकार मी वाचलेले आहेत, अनेक साहित्य प्रकार मी शिकवलेले आहेत. पण सर्वात आवडीचा साहित्य प्रकार माझा कोणता असेल तर ती कथा आहे. आपण बघतोय की घरामध्ये आजी आहे आणि त्या आजीच्या भोवती लहान लहान लेकरं फिरत राहतात. त्याचं कारण काय तर आजी लेकरांना वारंवार कथा सांगत राहते. लहानपणापासून तर मरेपर्यंत कथा ही माणसाला आनंद देते, मनोरंजन देते आणि ज्ञानही देते. आणि म्हणून कथा हा साहित्य प्रकार इतर सगळ्या साहित्य प्रकारापेक्षा अतिशय दमदार आहे असं मी म्हणेल. माझ्या जीवनामध्ये कथेनं क्रांती केली. BA फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये शिकत असताना पहिल्यांदा मी कथा ऐकली. बाबाराव मुसळे सरांचे असंच कथाकथनाचं कार्यक्रम होतं, दावणीचा बैल. आणि तेव्हा मला असं वाटलं की मी का कथा लिहू नये. असे अनेक पात्र, असे अनेक व्यक्ती माझ्या गावामध्ये आहे की ज्या व्यक्तीवर कथा कादंबरी निर्माण होऊ शकते. म्हणून आतापर्यंत मी 40 कथा लिहिलेल्या आहेत. 40. 2 कथासंग्रह आलेत. पहिल्याच कथासंग्रहाला माझा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. आता पुढच्या काही दिवसामध्ये विमुक्त भटक्यांच्या 12 जातीवरच्या वेगवेगळ्या 12 कथा आणि त्या कथांचा संग्रह येणार आहे माझा. त्यामधली एक कथा मी तुमच्या समोर सादर करतोय आता, सूर्याचा अंत. काय कथा आहे बघा. प्रचंड ऊन वाढलेलं होतं. उन्हाने जीवाची लाई होत होती. एवढं ऊन वाढलेलं की सरकारकडून सूचना देण्यात आल्या होत्या की अकारण माणसाने घराबाहेर पडू नये. जर कारण नसताना तुम्ही घराबाहेर पडसाल तर तुम्हाला सुद्धा उन्हाचा फटका बसू शकतो. लोक घराच्या बाहेर पडत नव्हते, परंतु सूर्यभान आणि सविता मागच्या 15 दिवसापासून रोज दुपारी 11-12 वाजता यवतमाळच्या मल्टीस्टेट बँकेत जात होते. तिथे अधिकाऱ्याला, त्या बँकेच्या मॅनेजरला भेटत होते आणि ते मॅनेजर म्हणत होते की उद्या या, परवा या. असं करत करत मागच्या 15 दिवसापासून सूर्यभान आणि सविता त्या भर उन्हामध्ये दररोज बँकेत चालले होते. आता सूर्यभान आणि सविता यांना 2 लेकरं. मुलीचं नाव अश्विनी आणि मुलाचं नाव आदित्य. जेव्हा सूर्यभान आणि सुनीता माफ करा, सूर्यभान आणि सविता यांना अश्विनी नावाची मुलगी झाली, पहिली मुलगी, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. आनंदाच्या भरात काय करावं काय करू नये असं सुचत नव्हतं. परंतु धोंडूजे इंगोले सारख्या एका सिनियर माणसाने त्यांना सांगितलं की पोस्टामध्ये एक नवीन पॉलिसी आली आहे म्हणजे सुकन्या नावाची. ती पॉलिसी तुम्ही काढा. त्या पॉलिसीमध्ये दर महिन्याला पैसे भरा. तुमची मुलगी जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हा तुम्हाला बक्कळ पैसे मिळतील. तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाचं ओझं राहणार नाही. सूर्यभान आणि सविता यांनी विचार केला आणि पोस्टामध्ये जाऊन सुकन्या नावाची ती पॉलिसी काढली आणि दर महिन्याला त्या पोस्टामध्ये पैसे भरत होते. कधीही पोस्टामध्ये पैसे भरण्याचं खंड पडू दिलं नाही. काहीही करू, कोणतंही काम करू, परंतु मुलीच्या नावाची काढलेली पॉलिसी ही कधीही बंद पडू दिली नाही. मुलीला 18 वर्ष झाले. 18 वर्षानंतर त्या पॉलिसीला पूर्ण झाल्यानंतर 11 लाख रुपये सूर्यभानला मिळणार आहे अशा पद्धतीचं पोस्टातून पत्र आला. सूर्यभान आणि सविता अतिशय आनंदित झाले. लोक तहान लागल्यावर विहीर खोदतात, पण सूर्यभान म्हणाला आपण किती हुशार, आपण पहिलेच विहीर खोदले आणि म्हणून आज 11 लाख रुपये आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याकडे तयार आहे. मुलीच्या लग्नाची चिंता मिटली. मुलगी अश्विनी BSc फायनलच्या वर्गात शिकत होती.
इकडून तिकडून पाहुण्याचे निरोप येत होते, का हो तुमची मुलगी आता फायनलला गेली, कधी लग्न करता? दिवाळीपासूनच पाहुण्याचे निरोप येऊ लागले. खरं तर अश्विनीला MSc BEd करून प्रोफेसर व्हायचं होतं, पण इकडून तिकडून पाहुणे येत असल्या कारणानं एक दिवस सूर्यभाननी अश्विनीला विचारलं, अश्विनी आणखी किती दिवस शिकशील? आपल्या कैकाडी समाजामध्ये तुझ्या एवढा शिकलेला मुलगा मिळेल का? वय पण वाढत चाललं, आपल्या समाजात तर फटाफट लग्न करतात मुलीची. असं करूया, या वर्षी तुझं लग्न उरकून टाकू. त्यावर अश्विनी काहीच बोलले नाही. काही दिवसानं पुसद येथील बळीराम चव्हाण नावाच्या एका माणसाच्या मुलाचं निरोप अश्विनीसाठी चालून आला. मुलगा MA BEd झालेला होता आणि MA BEd होऊन मुलगा पुसदच्या नाईक साहेबाच्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाला होता. आता शाळेवर शिक्षक व्हायचं म्हणजे 20 लाख रुपये डोनेशन ठरलं आणि 10 लाख रुपये बळीराम चव्हाणने इकडून तिकडून करून देऊन टाकलं. पोराची नोकरी कायम झाली आणि पोराच्या लग्नाचा विचार झाला आणि त्यांनी निरोप पाठवला अश्विनीच्या घरी. निरोप मिळाल्यानंतर सूर्यभानने अश्विनीला विचारलं, असा असा मुलगा आहे, मुलाचं नाव श्रेयश आहे, MA BEd आहे, दिसायलाही सुंदर आहे, निर्वेशनी आहे, काबाड कष्ट करून त्याच्या बापाने 2-4-5 एकर जमीन घेतलेली आहे, पुसदला घर बांधलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. अश्विनी तू सांग काय करायचं? अश्विनीनं मानेनेच होकार दिला, ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना माहित असावं की कैकाडी समाजामध्ये सातपाडी आणि कावाडी असे 2 समाजाच्या जाती असतात. सातपाडीचं लग्न कावाडी सोबत होतं किंवा कावाडी समाजाच्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न सातपाडी नावाच्या त्या जमाती त्यांच्या पोट जातीमध्ये होतो. भेटी व्यवहार केला जातो. बळीराम चव्हाण हा सातपाडी समाजाचा तर सूर्यभान हा कावाडी समाजाचा, माफ करा पोट जात त्यांची. मुळात कैकाडी समाज हा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधून आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना खूप वर्ष झालीत. महाराष्ट्रामध्ये ते आता मराठीच बोलतात. मुळात त्यांची जी काही मातृभाषा आहे ती वेगळी आहे, परंतु महाराष्ट्रातील जवळपास सगळे कैकाडे हे मराठीच बोलतात. आता कैकाडी हा नाव कसं पडलं असेल? मी जेव्हा वेगवेगळ्या जातीवरचं कथासंग्रह काढत आहे, सगळ्या जातीचं मी अभ्यास केलं, काही लोकांचे पुस्तक आणलेत, वाचलेत. कैकाडी या शब्दाचा अर्थ होतो कै म्हणजे हात आणि काडी म्हणजे झाडांच्या फांद्यापासून विविध पद्धतीचे जे काही साहित्य बनवतात, जसं पाट्या, टोपली, कणगी, असा बनवणारा समाज म्हणजे कैकाडी समाज. आता हा समाज पूर्वीच्या काळी अशा पद्धतीच्या या झाडांच्या फांद्यापासून बनणारे साहित्य बनवून तो विकायचा. परंतु आजकाल तुम्हाला माहित आहे की प्लास्टिकचे एवढे साहित्य आलेले आहे की आता त्यांचं काम जवळपास, त्यांचा जो काही मूळ व्यवसाय होता जवळपास बंद पडलेला आहे. आता बळीराम चव्हाणनी सुद्धा आपला व्यवसाय काही चालणार नाही म्हणून तो पुसदला आला आणि पुसदला येऊन नाईक साहेबाला भेटला. नाईक साहेबांनी एक चिठ्ठी दिली आणि बळीराम चव्हाण यांना कॉटन मार्केटमध्ये एक छोटीशी नोकरी लागली. त्या नोकरीच्या बळावर बळीराम चव्हाणने स्वतःच्या मुला मुलीला शिकवलं, स्वतःचं घर बांधलं आणि श्रेयसला MA BEd पर्यंतचं शिक्षण दिलं. श्रेयस आता त्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालेला आहे. त्यांचा निरोप अश्विनीच्या घरी गेला. अश्विनी हा मुळातच दिसायला खूप सुंदर होती, उंच, सडपातळ, गोरी गोमटी, अतिशय काय म्हणतात त्याला की चटपटीत नाक डोळे. कोणती मुलगी ती मुलगी बघितल्याबरोबर बघणाऱ्याच्या पटकन डोळ्यात भरावी एवढं अप्रतिम सौंदर्य अश्विनीला मिळालेलं होतं. आणि मुलगी बघायला ते पाहुणे आलेत. मुलगी बघायला पाहुणे आल्यानंतर साहजिकच एवढी सुंदर मुलगी, BSc फायनल पर्यंत गेलेली मुलगी आणि दिसायला सगळ्याच गोष्टीत व्यवस्थित असलेली मुलगी, पाहुण्याने होकार दिला. सूर्यभाननी सुद्धा होकार दिला आणि बळीराम चव्हाण म्हणाले, बघा पाहुणे हो, काही गोष्टी पहिलेच सांगितलेल्या बऱ्या असतात. तुम्हा सगळ्यांना माहित असावं म्हणून सांगतो की आमच्या मुलाचं 20 लाख रुपये डोनेशन ठरलं. 10 लाख रुपये आम्ही इकडून तिकडून करून शाळेमध्ये भरलेले आणि 10 लाख रुपये द्यायचे आहेत. आता आमच्याकडे पैसे नाहीत.
ते 10 लाख रुपये तुम्ही द्या, बाकी आम्हाला काहीही पाहिजे नाही, आम्हाला देऊ नका, डायरेक्ट नाईक साहेबाकडे जा आणि नाईक साहेबाला तुम्ही 10 लाख रुपये देऊन टाका, आपण लग्न करूया. सूर्यबानला सांगितल्यानंतर सूर्यबान घरात गेला. सविता होती त्या ठिकाणी, अश्विनी होती, त्या दोघांनाही विचारलं आणि अश्विनीनं मानेनेच होकार दिला. ठीक आहे, तुम्ही ठरवा. लगेच त्या ठिकाणी पेढे वाटल्या गेले, सुपारी फोडल्या गेली आणि लग्न पक्क केलं. पुढच्या रविवारी, येत्या रविवारी आपण कुंकूचा कार्यक्रम करून टाकूया. यांनी लगेच होकार दिला. रविवार निघालं. रविवार पाहता पाहता रविवार येऊन गेलं आणि सूर्यबानच्या दारासमोर प्रशस्त मंडप टाकला गेला कुंकूच्या कार्यक्रमासाठी. अतिशय आनंदित होता सूर्यबान. एखाद्या बापाचं स्वप्नच असतं की माझ्या मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं मला करायचं आहे आणि त्यांना वाटत होतं की आता कशाचीच कमतरता नाही. मंडप सजल्या गेलं, सगळे पाहुणे रावणे सकाळपासून येत होते आणि पाहता पाहता त्यांच्या समाजाच्या रीतिरिवाजानुसार अश्विनी आणि श्रेयश यांचा कुंकुवाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या कुंकुवाच्या कार्यक्रमामध्येच 28 मे ही लग्नाची तारीख निश्चित केल्या गेली. साधारणतः ऑक्टोबर महिन्याचा हा प्रसंग मी सांगतोय तुम्हाला. आता 28 मे लग्नाची तारीख निश्चित केल्यानंतर पाहता पाहता ही गोष्ट सगळ्या गावात आणि सगळ्या सोयऱ्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या गावामध्ये एक धोंडी पाटील नावाचा एक इरसाल व्यक्ती होता. त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली. दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडी पाटील उठला आणि सूर्यबानच्या घरी पोहोचला. सूर्यबान झाक झालं बरं का. अहो, या काळामध्ये नोकरी लागलेले मुलंच भेटत नाही आणि त्यात कायमस्वरूपी नोकरी. काय नशीब काढलंय पोरीनं तुमच्या. खूपच मस्त झालं. मला खूप आनंद झाला म्हणून मी तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुमच्या घरी आलो. पण मला एक कळलं नाही सूर्यबान, की एवढे 10 लाख रुपयाचं कशी काय जुळवाजुळव केली. सूर्यबान म्हणाला काही नाही हो, फार सोपं आहे. सिनियर माणसाने सांगितलं की अशा अशा प्रकारची पोस्टात जा आणि सुकन्या नावाची योजना, ती पॉलिसी तुम्ही काढा. आम्ही काढली आणि आता आमच्या जवळ 11 लाख रुपये आहेत. परत धोंडीचा पाटील म्हणाला माफ करा. परत धोंडी पाटील म्हणाला वा, परत झाक झालं बरं का. बाप असावं तर असा. अहो, पोरीचा जन्म झाल्याबरोबर त्या बापाने पोरीच्या लग्नाची काळजी करून ठेवली. किती चांगले आहात तुम्ही. बरं मला सांगा, ते आता पैसे कुठे आहेत. धोंडी पाटील काय म्हणतो, पैसे कुठे आहेत. कुठे आहेत म्हणजे पोस्टात. त्यांनी सांगितलं इथेच तापलं चुकते म्हणे. लग्नाला किती वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत 7-8 महिने बाकी आहे ना. त्या पोस्टात काय तर तुम्हाला व्याज भेटत नाही. तुमच्या पोरीला 18 वर्ष पूर्ण झालेत. अहो, ते पैसे तिथनं काढा. आपल्या सोयरेची यवतमाळमध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्या बँकेमध्ये ट्रान्सफर करा. 5 महिन्याने तुम्ही ते पैसे परत घ्या. तुम्हाला 10-15 हजार रुपये वाढून भेटतील. त्या 10-15 हजारात काय होईल माहित आहे. तुमच्या लग्नातील जेवणाचा खर्च निघून जाईल. काही करायचं नाही, पैसे काढून न्यायचं नाही, त्या पोस्टात जायचं, त्यांना तिथलच्या बँकेचं सगळं डिटेल द्यायचं, ते ट्रान्सफर करून देतात. सूर्यबानला वाटलं योजना चांगली आहे, 4 पैसे वाढूनच भेटून राहिले ना. तो लगेच आतमध्ये गेला आणि अश्विनीला विचारला, अश्विनी काय करू. अश्विनीनं सांगितलं पहिले बँकेत जाऊन बँकेवाल्याला विचारा हे खरं आहे का. दुसऱ्या दिवशी लगेच सूर्यबान धोंडी पाटला सोबत बँकेत गेला. बँकेच्या मॅनेजरनं व्यवस्थित समजावून सांगितलं कुठलाही धोका नाही, तुम्ही पैसे पोस्टातून आमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करा. ट्रान्सफर केल्याबरोबर आम्ही तुम्हाला बाउंडचा पेपर देऊ, तुम्ही जमा केल्याची पावती देऊ आणि 5 महिन्यानं तुमचे पैसे घेऊन जा व्याजासहित. लगेच तशा पद्धतीने ठरलं, करार झाला. त्यांनी पैसे टाकले, पावती बॉन्ड सोबत घेतलं आणि घरी गेले. एवढ्या कालावधीमध्ये पुसदचे पाहुणे यवतमाळला, यवतमाळचे पाहुणे पुसदला 2-3दा त्यांच्या चक्रा झाल्यात, पावनसार झालं. पाहता पाहता 5 महिने निघून गेले आणि 5 महिने निघून गेल्यानंतर तिकडे नाईक साहेबांनी बळीराम चव्हाणला सांगितलं की बाबा रे, असं असं तू मला सांगितलं होतं की पैसे देणार आहे, राहिलेले पैसे मला आणून दे. बळीराम चव्हाणनी लगेच सूर्यबानला कळवलं असं असं नाईक साहेबाचा निरोप आलेला आहे आणि त्यांना राहिलेले 10 लाख रुपये द्यायचे आहेत. हे म्हणाले की 5 महिने पूर्ण झालेत, आम्ही उद्या बँकेत जातो, पैसे काढून आणतो आणि पैसे काढून आणल्यानंतर लगेच तुम्हाला देतो, तुम्ही देऊ शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी सूर्यबान आणि सविता बँकेत गेलेत. बँकेत गेल्यानंतर बघतात तर काय बँकेचा मॅनेजर दुसराच बसलेला होता त्या खुर्चीवर. हे गेले, यांनी बँकेच्या मॅनेजर समोर
डिपॉझिटचं ते पत्र बित्र सगळं दाखवलं आणि बँकेचे मॅनेजर एकदम जोराने भडकले. मॅड झाले का म्हणे तुम्ही? एवढा मोठा पैसा जमा केला म्हणे तुम्ही, पैसा जमा करताना मला काऊन नाही विचारलं? मी या बँकेचा मॅनेजर नाही म्हणे, बँकेचा मालक आहे म्हणे 100%. तुम्ही ज्या मॅनेजरकडे पैसे जमा केलात तो मॅनेजर फ्रॉड निघाला आणि बँकेचे सगळे पैसे घेऊन तो पळून गेलेला आहे. सूर्यबानच्या पायाखालची जमीन सरकली. पटकन खुर्चीवरून तो बाजूला पडणार तेवढ्यात सविताने पकडलं. सविताने त्याला पाण्याची बाटली दिली, त्याला सावरलं आणि सूर्यबान बोलायला लागला, असं काय म्हणतं साहेब? अहो, 1-1 रुपया पोटाला खाल्ला नाही, बायकोला कधी नवी साडी घेतली नाही, तुटलेले चप्पल 4-4 वेळेस शिवून घातले, पण पोरीच्या लग्नासाठी पैसे ठेवले, 4 पैसे मिळाले म्हणून तुमच्या बँकेत पैसे आम्ही टाकले आणि तुम्ही म्हणता की मॅनेजर फरार झाला. असं म्हटल्याबरोबर परत तो मॅनेजर भडकला. तो म्हणाला, तुम्हाला अक्कल आहे का? तो तुमचेच पैसे नाही म्हणे, बँकेतले पैसे घेऊन फरार झाला. आता 8 दिवसामध्ये तो वापस येणार आहे, तुम्ही पुढच्या 8 दिवसानं या, तोपर्यंत काहीतरी व्यवस्था करू. सूर्यबान काय करावं त्याला कळत नव्हतं. सविताने हात पकडलं, त्याला बाहेर आणलं, पाणी पाजलं परत आणि म्हटलं, काही घाबरू नका, बँकेत पैसे जमा केल्याचं आपल्याकडे पावती आहे, बॉन्ड आहे, सगळं सबूत आहे, पैसे आपल्याला मिळतील. तो म्हणतो ना देतोय म्हणून, देतील. परत घराकडे निघाले. परत 8 दिवसांनी माफ करा घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांना वाटलं की ही बुद्धी कुठून सुचली आपल्याला, धोंडू पाटील. घरी गेल्याबरोबर डायरेक्ट धोंडू पाटलाच्या घरी गेले. प्रशस्त मोठा वाडा, मोठी बैठक आणि त्या बैठकीमध्ये मोठा लोड टाकून धोंडी पाटील बसलेले होते. हे गेल्याबरोबर त्यांनी रामराम पाटील, त्यांनी रामराम म्हटलं. ते म्हणे कसं काय येणं केलं? सूर्यबाननं स्टोरी सांगितली, असं असं झालं. धोंडी पाटील म्हणाले की तुम्हाला 4 पैसे मिळावेत म्हणून मी तुमच्या मदत पडलो. म्हणतात ना ते साहेब पैसे देतील म्हणून देतील, 8 दिवसानं परत जा. त्यांनी परत सांगितलं की नाही हो, तुम्ही या आपल्या एरियाचे नेते आहात, आम्ही तुमच्याकडे नाही येणार तर कुठे जाणार आहोत, काहीही करा पण आम्हाला आमचे पैसे मिळवून द्या. जर पैसे मिळाले नाहीत तर आमच्या पोरीची सोयरीक मोडल्याशिवाय राहणार नाही. धोंडू पाटील म्हणाला काळजी करू नका, पुढच्या सोमवारी तुम्ही या, मी येतो, आपण त्या मालकाला भेटू आणि तुमचे पैसे काढून देऊ. परत 8 दिवस झाले. 8 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी सूर्यबान आणि सविता परत बँकेत गेले. बँकेत गेले तर परत बँकेच्या कॅबिनला, ज्या कॅबिनमध्ये ते मालक बसलेले होते, त्या बँकेच्या कॅबिनला कुलूप लागलेली होती आणि कुलूप लागलेले असताना हे याला त्याला विचारत होते. कोणीच काही उत्तर द्यायला तयार नाही. शेवटी बँकेतला एक माणूस आला, त्यांनी सांगितलं की परत तुम्ही 2 दिवसाने या. परत ते 2 दिवसाने गेले. 2 दिवसाने गेल्यानंतर त्या ठिकाणी परत त्या मॅनेजरची कॅबिन बंद, कोणीच बोलायला तयार नाही. शेवटी त्या बँकेचा एक सिक्युरिटी गार्ड होता, त्या सिक्युरिटी गार्डकडे गेले आणि सिक्युरिटी गार्डला सांगितलं त्यांनी. सिक्युरिटी गार्डने लगेच अध्यक्षाला फोन केला, हो म्हणे हे जोडपं एक फिरतोय. अध्यक्ष म्हणाले की ठीक आहे, त्यांना थांबवा, मी 2 वाजेपर्यंत पोहोचतो. 2 वाजेपर्यंत पोहोचतो म्हटल्यानंतर ते थांबलेत आणि 2 वाजता अध्यक्ष आला. त्यांना कॅबिन मध्ये बोलावलं आणि खाड खाड झापणं सुरू केलं. अक्कल आहे का म्हणे तुम्हाला? कोणाही जवळ पैसे देता, तो पैसे घेऊन फरार झाला, मी काय करू? माझ्याजवळ कोणताही इलाज नाहीये, तुम्ही शांतता ठेवसाल तर मागे पुढे तुम्हाला पैसे देईल. सूर्यबान म्हणाला की असं नका करू, असं करू नका, आमचे पैसे आम्हाला पाहिजे, आमच्या पोरीचं लग्न जवळ आलेलं आहे. तो म्हणाला की एवढ्या तत्परतेनं पैसे तुम्हाला मिळणार नाही. ते म्हणाले की नाही पैसे पाहिजेच. मॅनेजर म्हणाला जास्त बोलसाल तर लगेच पोलिसाला बोलावेल आणि तुम्हाला जेलात घालेल. सूर्यबान म्हणाला की टाका जेलात, काही हरकत नाही. त्याने गडबडीनं त्या थैलीमध्ये एक पॉयझनची बोटल होती, ती बोतल काढली, पटकन झाकण उघडलं आणि पटकन तोंडात रिचवणार तेवढ्यात रपकन सविताने हात मारलं आणि बोतल खाली पडली. 2-3 थेंब पॉयझनचे त्याच्या पोटात गेले. सविता जोराने ओरडू लागली, वाचवा वाचवा वाचवा, माझ्या नवऱ्याने पॉयझन घेतलं. बँकेतले सगळे कर्मचारी आले, ॲम्ब्युलन्स बोलावला, पटकन त्याला गाडीत टाकला आणि दवाखान्यात पोहोचवलं. दवाखान्यात पोहोचवल्यानंतर डॉक्टरनी पटापट त्याच्यावर इलाज केलं. डॉक्टर म्हणाला की घाबरण्यासारखं काही नाही, 2-3 थेंब त्यांच्या पोटामध्ये औषधी गेलेली आहे, यांना काही होणार नाही.
तिथे मॅनेजर होता. जाता जाता मॅनेजर म्हणाला, दवाखान्याचे पूर्ण पैसे मी देतो, कोणाला जर तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. 2 दिवस सूर्यभान आयसीयू मध्ये होता. तिसऱ्या दिवशी त्याला सुट्टी झाली. जेव्हा ते घरी निघाले तेव्हा बँकेचा एक कर्मचारी तिथे आला, 2.5 लाख रुपये त्याच्या हातामध्ये दिले. हे 2.5 लाख रुपये घेऊन तुम्ही घरी जा, पुढच्या 15 दिवसात तुम्हाला पैसे दिले जाईल. परत 15 दिवसांनी सविता आणि सूर्यभान बँकेत जाण्यापूर्वी तिकडे बळीराम चव्हाणचा निरोप आला, शेवटचा कळवा, पैसे देता किंवा नाही. जर पैसे देत नसाल तर आपली सोयरीक मोडली म्हणून समजा. सूर्यभान आणि सविता बँकेकडे निघालेत. बँकेत जाऊन पाहतात तर काय परत ती कॅबिन बंद. यांना कोणीही बोलायला तयार नाही. पाहता पाहता सकाळचं संध्याकाळ झालं. सूर्यभान सविता बँकेतच बसून होते. संध्याकाळ झाल्यानंतर धडधड सगळे लोक घरी चालले होते. सगळे कर्मचारी चालले, हे बँकेतच बसून. सिक्युरिटी गार्ड आला. त्यांनी सांगितलं बाहेर पडा. ते म्हणाले की आम्ही बाहेर जाणार नाही. सिक्युरिटी गार्ड परत बोलला, बाहेर नाही जासाल तर पोलिसाला बोलावतो. बँकेतून उठले आणि बँकेच्या पोर्च मध्ये येऊन बसले. तिथे 3च लोक होते, एक सिक्युरिटी गार्ड, सूर्यभान आणि सविता. रात्रीचे 10 वाजले. सूर्यभान सविताला म्हणाला चाल घरी जाऊ. सविता म्हणाली आता काही झालं तरी इथून पैसे घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. रात्रीचे 10 वाजले. सूर्यभानच्या डोक्यामध्ये विचार फिरत होतो की घरी मुलगा मुलगी काय करत असेल. सूर्यभान म्हणाले की तू थांब, मी घरी जातो, लेकराला काहीतरी खाऊ पिऊ घालून येतो. सूर्यभान घरी गेला. अश्विनी रडत होती. सूर्यभानने अश्विनीला सांगितलं काहीतरी खायला कर. अश्विनीने खिचडी केली. 2-2 घास अश्विनी, मुलगा आणि सूर्यभान यांनी खिचडी खाल्ली. सवितासाठी एका टिफिन मध्ये खिचडी घेतल्यानंतर तो परत बँकेत आला. बँकेत आल्यानंतर त्यांनी सविताला विनंती केली की खिचडी खा. सविता म्हणाले की मी जेवणार नाही. रात्र होऊन गेली. रात्रीचे 1-2 वाजले. गळ्यात गळ पडून गळ्यात गळे घालून ते खूप रडत होते. पाहता पाहता 3 वाजता सविताचा डोळा लागला. सिक्युरिटी गार्डही झोपला. सूर्यभानने हळूच आपल्या पिशवी मधली रस्सी काढली. पोर्च मध्ये एक हुक होता, त्या हुकाला ती रस्सी लटकवली. खुर्चीवर उभा झाला आणि ती दोरी गळ्याला बांधली आणि खुर्चीला लात मारून बाजूला केली. जेव्हा दिवस निघाला तेव्हा सविता हंबरडा फोडून रडत होती.